गुड आफ्टरनून मित्रांनो, वेलकम टू आवर ब्लॉग. आणि आता तुम्ही बघू शकता मी टोपी घातलेली आहे, काय टावेल वगैरे घातलेलं आहे. तुम्ही विचार करता असाल मी कुठे चाललोय, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला मी सांगतोय कुठे चाललोय ते. आणि मी चाललोय सालोकला. सालोक माझं गाव आहे, तिथं माझं नाव आहे. अजून तुम्हाला खूप काय काय बघायचं आहे, तुम्हाला दाखवतो मी. तिथं आपला बैल आहे, त्या बैलाला आपल्याला ट्रेनिंग द्यायला जायचे. ते ट्रेनिंग देणार तिथं, आणि तिथं पोहोचायला आम्हाला अर्धा तास लागतो. तर तिथं गेलं तुम्हाला सांगू कसं काय काय म्हणजे, आणि काय तिथं बैल कशा प्रकारे काढतायत बाहेर आणि कशा प्रकारे त्याला ट्रेनिंग देत आहेत गाईज. सो असंच ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा गाईज. आता मी चालू माझ्या गावाला, तिथं माझं नाव आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तुम्हाला डायरेक्ट तिथं गेलो तुम्हाला भेटू डायरेक्ट माझ्या बैलाशी. ठीक आहे, आता तुम्ही बघू शकता आम्ही आलोच सालोकला. आणि हा आहे आपला बैल, तर बघू शकता गुड्ड्या पण तिथे उभा आहे. आणि हा आपला बैल आहे. सगळं ह्याचं नाव आम्ही काही ठरवलं नाही, आता तुम्हाला दाखवणार तिथे गेल्यावरती काय तुम्हाला दाखवतो कसा पलतोय आज ह्यो. तुम्ही बघू शकता पप्पा पण येत आहेत. आता ह्याला आम्ही पलवायला नेणार आहेत, तिथं माणसं पण आहेत. सो बघू शकता काहीच दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, आता बघू शकता तुम्ही याच प्रकारे बैलांना चढवले आहेत वरती टेम्पोमध्ये. नंतर टेम्पोमध्ये चढवल्यावरती मग त्याला नेणार त्या पायथ्यावरती. मग तिथे गेल्यावरती बैल पलतील. तर तुम्हाला दाखवतो काहीच. आणि तुम्ही बघू शकता आता बैलांना उतरवत आहेत, कशा प्रकारे उतरवत आहेत तुम्हाला दाखवतो बघा. मित्रांनो, हा असतो पैठा. इथं बैल पलवत आहेत, तुम्हाला दाखवतो मी कसं पलवत आहेत. एक काढलेला, अजून एक बाकी आहे, अजून एक काढू. तो आपला आहे, बातमी जो आहे ना आपला आहे. बघा मित्रांनो कसं काढतायत. हा निघला. पहिल्यांदा पिसलं होतील, नंतरला मग त्यांना पलवतील. तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आता आम्ही आलो तिथे आपल्या गाड्यांच्या इथे, कारण की थोडं आम्हाला पाणी पण घ्यायचं होतं प्यायला. तुम्हाला दाखवतो काहीच कशा प्रकारे पाणी आम्ही घेतोय. आणि नंतर मग जातो तिथे. आता आम्ही चालू तिथं बैलांची इथं आपल्या. त्यांना आता पहिला पिसलवायचं आपल्याला. पिसलवल्यानंतर मग त्यांना पलवायचं आहे. तर मग दाखवतो त्यांना कसं पलवत आहेत आणि कशा प्रकारे त्यांना रिहर्सल देत आहेत, म्हणजे प्रॅक्टिस. सो ठीक आहे. आता आम्ही चढलो तिथं वरती. सर तुम्ही बघू शकता आता तिथं बैल कसे नेत आहेत वरती, म्हणजे खाली नेत आहेत. तिथे आता नेतील आणि तिथं बैलांना झोपतील. आणि तिथं गेल्यावरती मग ती एकत्र होतील आणि त्यांना एकत्र म्हणजे पलवतील. तिथून पलवतील आणि मग इथे समजेल कसा प्रकारे आपल्याला म्हणजे कोण जिततोय ना कोण काय होतोय. म्हणजे हारणं जिद्द नसतं याच्यामध्ये, फक्त बैलांना प्रॅक्टिससाठीच हे करतात. आणि आम्ही बघू शकता तुम्ही कोणत्या जागेवरती उभे आहेत, तर एकदम वरती. ठीक आहे, तुम्हाला दाखवतो कसं काय काय बोलवतात ते. सो ठीक आहे, कंटिन्यू राहा. मित्रांनो, आता तुम्ही ती व्हिडिओ बघितलीच असेल. तर आता काय आला माहिती आहे का, बैल तर एकदम मस्त पळत आलेला, पण अर्ध्या पायट्यापर्यंत आला. पण माझा भाऊ आहे ना, त्यांनी म्हणजे तिथंच बैलाला बिचकवला आणि बैल बिचकला आणि पाठीच्या बाहेर गेला. आणि बाहेर गेला तर मग आता तुम्ही समजू शकता की जर बाहेर गेला तर मग हारतो. तर म्हणून आता त्याला वापस एकदा फेरी मारा नेले. आता वापस त्याला खालून सोडतील. मग सरळ आला तर मग समजायचं की चांगला पळतो बैल. सो ठीक आहे, तुम्ही बघू शकता तुम्ही कसं आता वापस बैल खाली नेलं आहे. तर खाली गेल्यावर त्यांना वापस इथून सोडतील. मग आपण समजू कसं काय ना कसं काय नाही ते तुम्हाला दाखवतो वापस. नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत. नाद एकच फक्त बैलगाडा
गाडा शर्यत आता झाला बैलांना वापस पळवलीत झालं आता चांगली आली या फेरीला गाडी आणि आता त्यांना झालं वापस घरी तुम्ही बघू शकता काहीच त्याच प्रकारे चांगली घरी आणि आता आम्ही पण जाऊ आपल्या घरी तर व्हिडिओला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा आणि कमेंट पण करा सो ठीक आहे गाईज बाय सी यू इन नेक्स्ट ब्लॉग